अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचारानंतर गावकऱ्यांनी पाळला कडकडीत बंद। इगतपुरी तालुक्यात अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचारानंतर गावकऱ्यांनी कडकडीत बंद पाळला। गावकऱ्यांनी एकत्र येत या घटनेतील आरोपींना फाशीच्या शिक्षेची मागणी केली आहे। उपविभागीय पोलीस अधिकारी हरीश खेडकर व घोटी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील घटनास्थळी दाखल असून त्यांनी गावकऱ्यांशी चर्चा करत योग्य कारवाईचे आश्वासन दिले आहे। परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। 2 मुख्य आरोपी ताब्यात असून त्यांचे निलंबन करण्यात आले। अजून 4 कर्मचाऱ्यांचे निलंबन केले जाणार आहे। अजून कोणी या घटनेत सहभागी आहे का, याचा तपास घोटी पोलीस करीत आहे। घोटी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत इगतपुरी तालुक्यातील एका गावामध्ये एका शाळेतील अल्पवयीन मुलीवर शाळेतीलच मुख्याध्यापकाने काल दुपारी 1:30 वाजेच्या सुमारास तिला दुसऱ्या एका शिक्षकाच्या मदतीनं घरी बोलावून घेऊन तिच्यावर अतिप्रसंग केलेला आहे आणि ती घटना संबंधित मुलीनं तिच्या मैत्रिणींना सांगितली आणि त्यानंतर मैत्रिणीने त्यांच्या पालकाला सांगितल्यानंतर ती घटना पालकांनी त्या मुलीच्या आजीला सांगितली आणि नंतर मग ही गोष्ट माहीत झाल्यानंतर आजी आणि तिचे काही नातेवाईक त्या मुलीला घेऊन सकाळी पोलीस स्टेशनला आलेले आहेत आणि मुलीच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशनला गुन्हा नंबर 58/2025 भारतीय कायदा कलम 64, 65, 75 आणि पोक्सो ॲक्ट कलम 4, 8, 12 यांच्यासह दाखल झालेला आहे। गुन्ह्याचा तपास स्वतः या पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री विनोद पाटील हे करत आहेत आणि त्यांनी गुन्हा दाखल करण्यापूर्वीच यातील जे दोन्ही आरोपी आहेत त्या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलेला आहे। आता त्यांची रीतसर वैद्यकीय तपासणी करून वगैरे त्यांना अटक करण्यात येईल। गावामध्ये